आज खाल्ला आपण एकदम तिखट समोसा. तर काय म्हणता पोट्टो, आज उठलो भाई 8 वाजता आपण डायरेक्ट चालला गेलो खाली, काऊन की आपल्याला आलता धनंजय भाऊचा फोन. धनंजयच्या घरची लाईन गेलती म्हणून धनंजय आलता आपल्या घरी चार्जिंग करायला. मी म्हटलं घे रे भाई आपल्या घरी लाव म्हटलं चार्जिंग. चार्जर नाही तर डिक्कीत विसरला म्हणून मी आलो डिक्की जवळ, घेतलं चार्जर गेलो धनंजयच्या जवळ. चला आता चार्जिंग गिर्जिंग तर निपटली, आता आमचं झालं नाश्ता करायचं. मग मी म्हटलं चल मग काढ गाडी आपण जाऊ आता नाश्ता करायला. जास्त नाही पण 20च्या स्पीडने आपण पोहोचलो नाश्त्याच्या दुकानावर. 15 मिनिट झाले उभे, पण आपल्याला काही नाश्ता भेटेच नाही काऊन की गर्दीच तेवढी होती. आज लागला कसा तरी आपला नंबर खाल्ला, एकदम गरम होता ताकद मध्ये. चल धनंजय आता खाण्यापिणे झाला, आता चाललो जाऊ आपण सीधा घरी. घरी येता येता अजून आपल्याला एक काम पडलं म्हणून डायरेक्ट त्या कामासाठी निघालो आपण. अर्ध्या रस्ता धनंजय आपल्याला म्हणते की मला एक दुसरं काम निघालं. मी म्हटलं तू तिकडे जा, आम्ही इकडे चालला होतो. मग डायरेक्ट चाललो आलो पण बस स्टँड जवळ. पण यावाल्या बस स्टँड मध्ये काम नाही आपल्याला, टावरवरच्या बस स्टँडवर काम आहे म्हणून डायरेक्ट चालला गेलो टावरवाल्या बस स्टँडच्या जवळ. डायरेक्ट मग बिना वेळ घालवता आम्ही चाललो आलो या जुन्या बस स्टँडच्या जवळ. जुन्या बस स्टँडच्या जवळ येऊन आम्ही केलं आमचं काम आणि निघालो घरी जाण्यासाठी. आपल्यासोबत झाला विषय काऊन की आपल्या गाडीत नाही आहे पेट्रोल. म्हटलं काय मी आता पेट्रोल पंपा लोक बी जाते की नाही जात, पण देवाच्या कृपेने पोहोचले पेट्रोल पंपा लोक. मग आपण पेट्रोल निघालो डायरेक्ट घरी जाण्यासाठी. मग आपल्याला 400 फॉलोअर होणार आहेत, तर मग तुम्ही फॉलो करून घ्या बरं, तुमच्या भावाचे लवकर 400 फॉलोअर झाले पाहिजेत.